नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, मुलींसाठी एक खूप मोठी अशी आनंदाची बातमी आहे। जशी लाडकी बहीण योजना चालू होती तशीच मुलींसाठी लाडकी विद्यार्थिनी योजना ही चालू झालेली आहे आणि याच्यासाठी तुम्हाला व या योजनेमधून तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹500 तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये मिळणार आहे। आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तर बघायला भेटणार आहे। यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कागदपत्र काय लागणार आहे, कोणत्या कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र राहणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तर बघायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आतापर्यंत जर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जी माहिती आहे ती बघणार आहोत आणि सोबतच तुम्हाला शेवटपर्यंत अर्ज कसा करायचा आहे आणि कागदपत्र पात्रता काय काय राहणार आहे संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे। आता लाडकी विद्यार्थिनी योजना, आता ही योजना महाराष्ट्र शासनाने का काढली, तर मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे याचा मुख्य हेतू आहे आणि याच्यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे। आता ही योजना म्हणजे नेमकं काय, तर शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रत्येक मुली ज्या शिक्षण घेत आहेत त्यांना ₹500 बँक खात्यामध्ये भेटणार आहे, जेणेकरून मुलींचे शिक्षण थांबू नये। शाळा कॉलेजमध्ये नवीन जी नोंदणी आहे किंवा जे पण शिक्षणाचे आपण दाखले आहेत, नवीन ऍडमिशन करत आहेत ते थांबू नये। लवकरच जे लग्न म्हणजे लग्न कमी वयात होते ते ते टाळावे म्हणून अशी काही आर्थिक मदत या योजनेमधून मुलींना देण्यात येणार आहे। आता इथं बघू शकतात लाभ काय काय आहेत। आता सर्व तुम्हाला माहिती सविस्तरच बघायला भेटणार आहे। तर इथं बघू शकतात लाभ काय राहणार आहे। योजनेअंतर्गत ज्या मुली आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने ही मदत मिळत असते। आता 1ली ते 5वी मध्ये काही मुली आहेत त्यांना ₹1000 प्रोत्साहन देण्यात येणार आहे। 6वी ते 10वीच्या मुलींसाठी ही रक्कम वाढवण्यात येणार आहे। 11वी ते पदवीसाठी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत डायरेक्ट बँक खात्यामध्ये सरकार हे डीबीटी मार्फत जमा करणार आहे। आता याच्यासाठी पात्रता, महत्वाचं म्हणजे पात्रता। लाडक्या बहीण योजनेमध्ये जसे लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झाले होते, ते अपात्र ठरले होत्या, ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून इथे जी पात्रता आहे, सर्व ज्या विद्यार्थिनी आपल्या बहिणी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे अर्ज करायचे आहे। अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावी, शाळा कॉलेजमध्ये नियमित शिक्षण घेत असावी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, मुलींचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि ते तुमच्या आधारशी लिंक असणे, आधार सीडिंग असणे हे आवश्यक आहे। ही जर क्रायटेरिया तुम्ही पार पाडत असाल तरच तुम्ही याच्यासाठी पात्र राहू शकतात। जवळपास सर्व मुली याच्यासाठी पात्र राहतात, पण काही चुका तुम्हाला करायच्या नाहीत। तुम्हाला जी पात्रता आहे ती लक्षात ठेवूनच अर्ज करायचे आहे। आता आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत, तुम्हाला अर्ज करताना खालील कागदपत्रे लागणार आहे, जसे की आधार कार्ड, राहण्याचा जो डोमेसाईल सर्टिफिकेट असतं ते, उत्पन्नाचा दाखला, शाळे कॉलेजचा बोनाफाईड, त्याच्यानंतर बँक पासबुक हे मुलीच्या नावावरती पाहिजे आणि आधारला हे लिंक पाहिजे। पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे, कास्टमधून येत असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। आता अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, तुम्हाला इथं सर्व माहिती देण्यात आलेली आहे। ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवूनच पुढची प्रोसेस करायची आहे। आता अर्ज कसा करायचा आहे, अर्जाची जी प्रोसेस राहणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने राहणार आहे। आता ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती एक तर महाडीबीटी वरती उपलब्ध होऊ शकतो। आणखीन याचं काही कन्फर्मेशन नाहीये, तुम्हाला फक्त ही इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळाली होती ती तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न केला आहे आणि लवकरच ही योजना चालू होणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे पण डॉक्युमेंट पात्रता आहे ती वाचून तुम्हाला जी प्रोसेस आहे ती करावी लागणार आहे। इथं सर्व माहिती दिली आहे, लागलं तर याचे तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता, व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही बघू शकता। जवळपास ही प्रोसेस ऑफलाईन पद्धतीने सुरू होऊ शकते। ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्यानंतर तुम्हाला आपल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये पहिले संपर्क साधायचा आहे, त्यांना आधी विचारायचं आहे अर्ज आहे का म्हणून। जर अर्ज असेल या योजनेचे तरच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। फॉर्म भरून जे कागदपत्र वरती दिले होते ते त्या अर्जासोबत जोडायचे आहे। संबंधित कार्यालयामध्ये हा अर्ज तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे। तर सर्वात महत्त्वाची माहिती, तुम्हाला कोणत्याही चुका न करायची, अचूक माहिती वरती दिल्याप्रमाणे ती तुम्हाला भरायची आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे। जर तुम्ही काही प्रॉब्लेम किंवा अर्ज चुकीचा भरला, कागदपत्र चुकीचे लागले, तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो
आणि तुम्हाला अर्जाची जी स्थिती असते ती तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये एकदा इन्क्वायरी करायची आहे. जर ही अर्ज चालू झालेला असेल तर नक्कीच अर्ज करा. जर चालू झालेले नसतील तर तुम्हाला या संबंधीच्या अपडेट आपल्या पुढच्या व्हिडिओद्वारे बघायला भेटतील. पण तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं तरच त्या व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन आहे, ज्या अपडेटच्या नोटिफिकेशन आहेत तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर अर्ज चालू झाली ऑनलाईन पद्धतीने सर्वात प्रथम आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटणार आहे. ही योजना तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करून या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.